प्रेक्षक नमस्कार. आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आरोग्य विषयक चर्चा जेव्हा होते ना, त्या अनुषंगाने रोग म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर रोग हे शरीरात निर्माण होणारे असामान्य किंवा अपायकारक बदल असतात, जे विविध कारणांमुळे होतात. अगदी उदाहरणादाखल जर काही कारण द्यायची झाली तर संसर्ग, विषाणू जीवाणू यांचा संसर्ग असतो, अनुवंशिक दोष असतात, जीवनशैलीतील त्रुटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि मानसिक तणाव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्याबरोबर असे अनेक इतर कारणं असतात. मित्र, रोग कोणताही असो त्यावर उपचार करताना योग्य निदान, डॉक्टरांचा म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि स्वतःची काळजी घेणे ही त्रिसूत्री सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती, चिकित्सा पद्धती आपल्याला उपलब्ध आहेत. प्रेक्षको, आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतींसोबत पर्याय आपल्यासमोर जे आहेत, पर्यायी वैद्यकीय उपचारांचा वापर केल्यास आरोग्यामधील सुधारणा याची नक्कीच मदत होऊ शकते. या सर्व नामावलीमध्ये जर विचार केला तर ॲक्युपंक्चर ही एक पारंपरिक वैद्यक पद्धत आहे, जी हजारो वर्षापासून वापरली जाते. या पद्धतीमध्ये जर थोडक्यात सांगायचं झालं तर एका विशिष्ट पद्धतीने उपचार केले जातात. म्हणजे शरीरातील, ज्याचं उद्दिष्ट हे असतं की शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित करणे व शरीरातील विविध रोगांपासून, व्याधींपासून, निरनिराळ्या व्याधींपासून मुक्तता करणे व आराम मिळवणे हे असतं. आणि मित्रहो, अगदी दुधात साखर म्हणायचं झालं तर माणसाचा एक मानवी स्वभाव आहे प्रत्येकाचा, की आपल्याला जी गोष्ट पटली, जी गोष्ट आपल्याला आवडली ती इतरांबरोबर आपण शेअर करतो, इतरांनाही सांगतो. मग ज्या उपचार पद्धतीमुळे एक परिणामकारक असा उपाय साधला गेलेला आहे, हा उपायही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण इतरांना सांगतो. आणि जर संधी आपल्याला लाभली की ती गोष्ट आपण स्वतः प्रशिक्षण घेऊन इतरांना त्याबद्दलची मदत करणं किंवा तो आनंद इतरांबरोबर शेअर करणं, इतरांनाही देणं, ही संधी जर आपल्याला लाभत असेल तर त्याहून दुसरा दुग्ध शर्करा योग मला वाटतं दुसरा कोणताच नाही. म्हणजेच काय तर यातून व्यवसाय निर्मिती व रोजगाराच्या संधीही किती प्रमाणे उपलब्ध होतात, निर्माण होतात, या गोष्टीची चर्चाही आज या विषयाच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. याच कारणे जो विषय आपण आज निवडलेला आहे तो आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे ॲक्युपंक्चरद्वारे किफायतशीर रुग्णोपचार आणि रोजगाराच्या संधी. ॲक्युपंक्चरद्वारे किफायतशीर रुग्णोपचार आणि रोजगाराच्या संधी. आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्या इथे लाभलेले आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत, ते म्हणजे प्रख्यात ॲक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर रुमी बेरामजी सर आणि महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद मुंबईचे प्रबंधक श्री नारायण नवले सर. सर, मी आपल्या दोघांचं मनपूर्वक दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, प्रेक्षक हो, आपल्या पाहुण्यांची तशी ओळखीची गरज नसते, पण काही नवीन प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो, अगदी अल्पशा असा परिचय जर डॉक्टर रुमी बेरामजी सरांचा करून द्यायचा झाला तर ते सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चर शास्त्राचे तज्ज्ञ आहेत. 1977 साली टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय येथून MBBS ही पदवी त्यांनी संपादन केली व त्यानंतर गिरगाव येथे बेरामजी रुग्णालय, बेरामजी हॉस्पिटल हे त्यांनी स्थापन केलं. हे 32 बेड्स, 32 खाटांचं असं मल्टी स्पेशालिटी सर्जिकल हॉस्पिटल त्यांनी स्थापन केलं.
1982 साली त्यांना एक अस्थमाच्या एका रुग्णाबद्दलचा एक वेगळा अनुभव ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीने बरा होण्याचा आला आणि ती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि त्यांनी ॲक्युपंक्चरचा अभ्यास एका उत्सुकतेपोटी करण्याचं ठरवलं. तो अभ्यास झाल्यानंतर एकूण 2000 त्यांना जेव्हा खात्रीलायक अशी त्यांची खात्री झाली, विश्वास पटला की या उपचार पद्धतीने अनेक रोगांवरती, जटिल रोगांवरती उपचार होऊ शकतात, त्यावेळी त्यांनी 2001 साली त्यांचं जे बेरामजी हॉस्पिटल रुग्णालय जे गिरगावमध्ये होतं त्याला पूर्णपणे त्यांनी ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीसाठी त्याचा समर्पित करून टाकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजतागायत जर विचार केला तर 3 लाख रुग्ण हे डॉक्टर बेरामजी सरांच्या ॲक्युपंक्चरद्वारे यशस्वी उपचारांचे गुण लाभार्थी ठरलेले आहेत. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे सर प्रथम अध्यक्ष होते आणि प्रशासक म्हणूनही ते सध्या रुजू आहेत. 2015 मधील महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम अंमलात आणण्यामध्ये डॉक्टर बेरामजी सरांचा एक महत्त्वपूर्ण त्यांची भूमिका राहिलेली आहे. असोसिएशन ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स प्रॅक्टिशनर्सचे ते अध्यक्ष असून देशातील ॲक्युपंक्चर संबंधित अनेक संस्थांचे ते पदाधिकारी म्हणून सध्या रुजू आहेत आणि सेवा पुरवत आहेत. सर्वश्री अवॉर्ड, वर्ल्ड लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड, प्रियदर्शनी अवॉर्ड, इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, ग्लोबल अचिव्हमेंट अवॉर्ड अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016 साली चीन सरकारने जे शिष्टमंडळ, भारताचं एक शिष्टमंडळ चीनला बोलवलं होतं आंतरराष्ट्रीय ॲक्युपंक्चर परिषदेमध्ये. त्यामध्ये 9 सदस्यीय शिष्टमंडळाचे बेरामजी सर हे एक सदस्य म्हणूनही गेले होते. तो मान त्यांना, तो सन्मान तिथे लाभला होता. सर, मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपले दुसरे पाहुणे श्री नारायण नवले सर हे 2018 पासून महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे पहिले प्रबंधक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन इथे गेल्या 39 वर्ष ते सेवा पुरवित आहेत. महाराष्ट्र राज्य ॲक्युपंक्चर 2015 अधिनियम परिषदेची नियमावली नवीन ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी घालून दिलेले किमान आवश्यक जे पात्रता निकष आहेत म्हणजेच MSR, ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम या सर्व गोष्टींची मान्यता प्राप्त करण्यामध्ये श्रीयुत नवले सरांनी बहुमूल्य असे आपले योगदान दिलेले आहे. राज्यातील व देशातील ॲक्युपंक्चर विभागाच्या विषयाच्या अधिनियमानुसार पात्रता परीक्षा घेऊन नोंदणी प्रक्रिया ही सरांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली. नवीन पदविका अभ्यासक्रमाचे प्रस्ताव माननीय अध्यक्ष प्रशासक यांच्या सल्ल्यानुसार मान्यता देण्याचे प्रशासकीय कार्य हे देखील नवले सरांनी केलेले आहे. मित्रो, ॲक्युपंक्चर या विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रदीर्घ ज्ञान व प्रशासकीय अनुभव या सर्वच गोष्टी आपल्या दोन्ही पाहुण्यांच्या या बहुआयामी अशा व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे मार्गदर्शनासाठी लाभलेला आहे. चला तर मित्र हो, आजच्या विषयाला आपण सुरू करणार आहोत. विषय आपण जाणूनच आहात, ॲक्युपंक्चरद्वारे किफायतशीर रुग्णोपचार व रोजगाराच्या संधी. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आज इथे लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात ॲक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर रुमी बेरामजी सर आणि महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे मुंबईचे प्रबंधक श्री नारायण नवले सर. सर, मी आपलं पुन्हा एकदा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत करतो. सर, बेरामजी सर, आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे की आपली चर्चा आज जो विषय आपला आहे तो इतका बोलका आहे की पहिला प्रश्न आपसूक निर्माण होतो की ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय व ही उपचार पद्धती इतर वैद्यकीय उपचार पद्धतींपेक्षा कशी वेगळी आहे. म्हणजे याचं साधारण अगदी विचारायचं झालं तर याची फिलॉसॉफी काय, याचं तत्व काय, कोणत्या तत्वावरती आधारित आहे, काय सांगाल सर? बेरामजी सर. हे ॲक्युपंक्चर एक लॅटिन वर्ड आहे. ॲक्यू म्हणजे सुई आणि पंचमध्ये टोचायचं, सुई टोचायचं, त्याला आम्ही ॲक्युपंक्चर सांगतो. आता ही ॲक्युपंक्चर काही नवीन सिस्टम नाही आहे, फार जुना आहे, कम से कम 2500 वर्ष आधी आहे. ही सिस्टम तुम्ही चौकीत होणार हे हिंदुस्तान करून सुरू झालेली होती. त्याच्यानंतर जेव्हा बुद्धिझम आला
आणि जसे बुद्धिझम स्प्रेड झाला ते प्रकारानं आम्ही नॉर्थमध्ये तिबेटमध्ये गेला, चायनामध्ये गेला आणि कम्प्लिटली ईस्टर्न राईट अप टू जपान आम्ही लोक गेला. तर जिकडे जिकडे बुद्धिस्ट स्थान आहे तिकडे ॲक्युपंक्चर फेमस झाला होता. आता ही सिस्टम एकदम वेगळी आहे दुसरी सिस्टम करताना. एकदम सिस्टम सिंपल आहे, आधी काही साईड इफेक्ट नाही आणि आपण कुठे पण त्याचा उपयोग करू शकतो. त्याच्यासाठी आम्हाला काय मोठं स्थान नाही पाहिजे, काही नाही. ही सिस्टम जर सुरू झाली तर किती लोक खाली बोटाने आपला पॉईंटला प्रेस करतो आणि त्याला आपण ॲक्युप्रेशर सांगते. आता सगळ्यांना माहीत आहे ॲक्युप्रेशर एक कॉमन शब्द आहे. घरी घरी लोक आता पण इंडियामध्ये प्रॅक्टिस करतो. आता ही सायन्सला पुढे घ्यायला मध्ये चायनाने खूप जोर लावला. चायनाने त्याची फेमस केला आणि आता दुनियाभरमध्ये कमसे कम 130 कंट्रीज आहे जिकडे ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. त्यामध्ये आपल्या इंडियामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये. आता ही सिस्टम अशी आहे की सगळी ट्रीटमेंटमध्ये आपल्याला स्पेशल तपासणी पाहिजे, जसं की रक्त पाहिजे, एक्सरे पाहिजे, MRI पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर ट्रीटमेंट देऊ शकतो पेशंटला एक्झामिन केल्यानंतर. आता ॲक्युपंक्चरमध्ये आम्हाला 2 फायदे आहेत. एक तर आपण जसं नॉर्मल डॉक्टर चेक करते असं क्लिनिकल चेकअप आहे, पण त्याच्या साथमध्ये टंग डायग्नोसिस आहे. म्हणजे जीभ बघून, कान बघून, पल्स बघून आम्ही आपली डायग्नोसिस करू शकतो. म्हणजे फार डिसीजेस जे अलग अलग प्रकारच्या डिसीज आहे त्याच्या डायग्नोसिस आम्ही डायरेक्ट करू शकतो. आणि नंतर जेव्हा मला जरुरी आहे तिकडे डेफिनेटली आम्ही मॉडर्न मेडिसिनच्या एक्सरे आहे, ब्लड चेकअप आहे, युरिन चेकअप आहे वगैरे आम्ही करून ते पुढे घेऊ शकतो. आणि हे मध्ये आम्हाला फार छान रिझल्ट आलेला आहे. आता माझ्या खाली एकच चीज सांगायचं आहे की ॲक्युपंक्चर कोणी पण सिस्टम ऑफ मेडिसिनला रिप्लेस करायलासाठी नाही आहे, पण कोणी सिस्टमच्या साथमध्ये जोडलं तर ते सिस्टमची बेनिफिट 3 गुणा जास्त भेटेल. जसं की ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि ॲक्युपंक्चर. म्हणजे जर आपण सगळ्या सिस्टमला जोडून केलं तर ही सिस्टम फार छान आहे आणि फार छान रिझल्ट आणणार आणि फार लवकर आणते आणि फार स्वस्त आहे. खूप छान सर, खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं की अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगितलं ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय. आणि महत्त्वाची गोष्ट आज कळली म्हणजे त्याचं उगमस्थान हे भारतातलं होतं आणि त्यानंतर ते जसा जसा बौद्ध धम्म वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार झाला, त्यासोबत ॲक्युपंक्चर ही पद्धतीसुद्धा त्यासोबत त्याचा प्रचार आणि प्रसार जगाच्या इतर देशांमध्ये जात राहिला. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर. सर, या अनुषंगाने एक दुसरा प्रश्न माझ्या मनात आपसूक येतो की जसे वेगवेगळे आजार असतात तर ॲक्युपंक्चरचेही वेगवेगळे काही प्रकार आहेत का, काही टाईप्स आहेत का त्याचे डिफरंट? येस. आता ॲक्युपंक्चर जसं आपण सांगितलं, ॲक्यू म्हणजे सुई आणि पंक्चरमध्ये टोचायच्या, पण ते तसं नाही आहे. आता ॲक्युपंक्चरमध्ये काय आहे की ॲक्युपंक्चर पॉईंट्स आहे संपूर्ण बॉडीमध्ये. जसं समज आपला कमरेमध्ये इलेक्ट्रिक स्विच आहे, सातमध्ये 5 स्विच आहे, पण एक ट्यूबलाईटचा आहे, एक पंखेचा आहे वगैरे वगैरे वगैरे. असं आपला बॉडीमध्ये संपूर्ण बॉडीमध्ये वेगळं पॉईंट्स आहे. जसं आम्ही ॲलोपॅथीमध्ये एक प्रिस्क्रिप्शन करतो, एक पॉईंट आहे जेमध्ये जे पेन आहे ते कमी करते. दुसरी पॉईंट आहे तुम्हाला झोपमध्ये टाकू शकतो. तिसरा आहे पोटात काही त्रास झाला त्याला आम्ही, म्हणजे ते जे अनुभवी डॉक्टर आहे ते पॉईंटला जर त्यांनी स्टिम्युलेट केला तर ते त्याला छान रिझल्ट भेटू शकतो. आता आपण नुसतं सुई लावून नाही, सुईमध्ये पण फार अलग अलग सुई आता आहे. नाही का, आता ॲक्युपंक्चर सायन्स फार वाढलेलं आहे. पूर्वजन्मानं ते लोक खाली स्टीलच्या पॉईंट घेऊन करत होतं, पण आता आपला जो डिस्पोजेबल निडल्स आहे, एवढी छान बारीक निडल आहे
की आम्ही कुठे टोचतो पेशंटला माहीत पण नाही पडतं. पण सगळ्या चीजमध्ये निडलची गरज नाही आहे. आपण बोटाने केलं तर आम्ही त्याला सांगते ॲक्युप्रेशर. आता सेम ॲक्युपंक्चर पॉईंटला आम्ही लेझर आलेला, लेझरमध्ये आम्ही काढतो. तर लेझर काही नाही, एक टॉर्च जसा आहे, नुसतं त्या पॉईंटवर लावला, पेशंटला वाटतं की टॉर्च आहे, पण नाही, त्याची असर फार छान आहे आणि रिझल्ट छान आहे. तसंच मॉक्सा आम्ही सांगते मॉक्सिबशन. मॉक्सिबशन म्हणजे काय की एक सिगरेट कशी राहतो आपली, तशी एक झाडपान आहे, त्याची एक सिगार होतं. त्याला आम्ही सुरू करून जिकडे ॲक्युपंक्चर पॉईंट आहे त्याच्या 1 इंच वरती धरून ठेवतो आणि ते गरम जे आहे त्याची असर त्या पॉईंटवर जाते आणि त्याचा फायदा आपल्याला भेटतो. तर त्याला आम्ही सांगतोय मॉक्सिबशन. नंतर आहे आम्ही मालिश करतो. त्या ॲक्युप्रेशरमध्ये मालिश करून पण ते पॉईंटला आम्ही ट्रीटमेंट देऊ शकतो. नंतर आहे चीज लाईक कपिंग. कपिंग म्हणजे असा कप राहतो, त्याच्या व्हॅक्यूम होतं आणि आम्ही अंगाला धरून ते लावते, तर त्याला आम्ही सांगते कपिंग थेरपी. म्हणजे नुसतं सुई नाही, त्यामध्ये फार अलग अलग प्रकारच्या आहे आणि आणखी पण जास्त आहे. पण हे खाली मी एक सॅम्पल तुम्हाला सांगितलं. खूप छान पद्धतीने सांगितलं सर. वेगवेगळे प्रकार तुम्ही ॲक्युपंक्चरचे इथे अधोरेखित केले. आम्हालाही आज नक्कीच त्याबद्दल अजून नवीन गोष्टी कळाल्या की फक्त सुईचा वापर न करता इतरही काही गोष्टींचा वापर आणि आधुनिक उपकरणांचाही वापर ॲक्युपंक्चरच्या थेरपीमध्ये केला जातो. ही तितकीच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. नक्कीच याच्यापुढे आपण इतर गोष्टींचं ॲक्युपंक्चरबद्दल बोलणार आहोत. तर नवले सर, आपल्याला माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यात ॲक्युपंक्चर परिषद याची स्थापना सध्या मला वाटतं 2015 साली झाली. तर या स्थापनेमागचं मूळ उद्दिष्ट काय आहे आणि ही स्थापना म्हणजे नेमकं काय, आपण याच्याकडे कसं बघता? हां, नमस्कार सर. ज्याप्रमाणे ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी यासारख्या विभिन्न पॅथी आपल्या देशात जगात आहेत, त्याचप्रमाणे सरांनी जसं सांगितलं तशी ॲक्युपंक्चर ही एक चिकित्सा पद्धती आहे. अनेक वर्षापासून ती भारतात आणि इतर देशामध्ये ती वापरली जाते. परंतु या ॲक्युपंक्चरिस्टना, जे ॲक्युपंक्चर व्यवसायी आपल्या देशात आहेत, त्यांना नियंत्रित करणारी कुठलीही आतापर्यंत संस्था किंवा एक प्रशासन पाहिजे ते नव्हतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आणि त्यांनी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम 2015 त्या दोन्ही सभागृहांनी आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने तो आपल्याकडे स्थापन केला गेला. या अधिनियमामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा परिषदेची स्थापना करण्यात आली आणि विभिन्न कामं त्यांना देण्यात आली, ज्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की राज्यामध्ये जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत त्या ॲक्युपंक्चरिस्टना एकत्र आणणं, त्यांची नोंदणी देणं, त्याचबरोबर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजेस सुरू करणं आणि त्यांचं संशोधन करणं, ह्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना करण्यात आली. म्हणजे ही सगळी उद्दिष्ट महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद स्थापनेमागची आहेत. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं. त्यासोबत पुढचा प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद काउन्सिलच्या स्थापनेनंतर जे व्यावसायिक होते ॲक्युपंक्चरचे आणि जे रुग्ण आहेत, ज्यांना ते संभाव्य रुग्ण, यांच्या हितासाठी काय काय त्यामध्ये प्रयत्न केले गेले? नाही, फार चांगला प्रश्न आहे सर. की शासनाने जेव्हा हा निर्णय घेतला की एका परिषदेची या स्थापना करायची, त्या स्थापनेमागचंच उद्दिष्ट होतं की आता जे राज्यातले जवळपास हजारो ॲक्युपंक्चरिस्ट असे आहेत की ते देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत होते, पण त्यांना अधिकृत दर्जा नव्हता. त्यांना एक बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची नेहमी त्यांना भीती असायची. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद सुरू केलीत आणि त्या माध्यमातून आपल्या ज्या अधिनियमामध्ये आपल्याला जे सूचना दिलेल्या आहेत परिषदेला, त्या सूचनेनुसार सुरुवातीला जे सध्या ॲक्युपंक्चर व्यवसाय म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी एक इलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला पात्रता चाचणी आपण म्हणतो, ती चाचणी घेऊन
जे सध्याचे व्यावसायिक आहेत त्यांना नोंदणी देण्याचं आपलं काम होतं आणि त्याप्रमाणे आपण 10 ऑक्टोबर 2021ला पूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशातील जे ॲक्युपंक्चरिस्ट असतील त्यांची एक चाचणी परीक्षा घेतलीत. जवळपास 7,665 ॲक्युपंक्चरिस्ट त्यावेळेस आपल्याकडे परीक्षेला बसलेत. ऑनलाईन आपण ती घेतली होती आणि त्याच्यातून 5,760 जे ॲक्युपंक्चरिस्ट ते पात्र झालेत. परंतु आज घडीला आपण 4,860 अशा ॲक्युपंक्चर व्यवसायींना नोंदणी दिलेली आहेत आणि ते ह्या नोंदणी मिळाल्यामुळे आज अधिकृतपणे ते व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करताना पूर्वी जनसामान्यामध्ये एक भीतीचं वातावरण होतं. हा खरंच डॉक्टर आहे की नाही त्यांना भीती वाटायची. परंतु आज परिषदेने त्यांना नोंदणी दिल्यामुळे त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण झालं आणि विश्वासानं ते या अशा ॲक्युपंक्चरिस्टकडे जातात आणि ॲक्युपंक्चरिस्टवर पण एक बंधनं आलीत. परिषदेने जी काय नियमावली दिलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी काम केलं तर त्याच्यावर आपण कारवाईचा बडगा उठवू शकतो. खूप छान सर, खूप छान पद्धतीने आपली चर्चा होते आणि ही चर्चा आपल्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचते. आपल्याला प्रेक्षकांचे कॉल यायला लागलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. भास्करजी हे संगमनेरवरून जोडले गेलेले आहेत. भास्करजी आपला प्रश्न विचारा. भास्कर चक्कर संगमनेर बोलतोय. बोला. मला प्रश्न असा विचारायचा आहे का पंचायतचे माणसं शरीरावर किती पॉइंट आहेत सगळे? शरीरावर किती पॉइंट आहे हा प्रश्न आहे सर. बेरामजी सर काय सांगाल? अंदाजाने ते संपूर्ण बॉडीवर 350 पॉईंट्स आहे आणि आता नवीन वेगळं खूप आहे, पण तुमच्या नॉलेजच्यासाठी 350 पॉईंट मेन पॉईंट्स आहे ह्युमन बॉडीवर. धन्यवाद भास्करजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर आता बेरामजी सर आपल्याकडे मी वळतो की ॲक्युपंक्चरचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले, ॲक्युपंक्चर काय आहे हेही समजावून सांगितलं. आता मला समजून घ्यावंसं वाटतं की ॲक्युपंक्चर कोणकोणत्या उपचारांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो आणि रुग्णांनी ॲक्युपंक्चरची निवड का करावी असं आपल्याला वाटतं? जसं आपलं ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळं सिस्टममध्ये आपण कसं सगळी वेगळं ट्रीटमेंट करतो हे प्रकारने सेम ॲक्युपंक्चरमध्ये पण आम्ही समज हड्डीच्या केला तर ऑर्थोपेडिक सांगतो या मस्क्युलोस्केलेटल सांगते. त्यामध्ये सगळं आलं स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस वगैरे वगैरे वगैरे. तसंच न्यूरोलॉजी आहे. न्यूरोलॉजीमध्ये काय पॅरालायसिस आहे, मायग्रेन आहे, फेशियल जे तोंड वाकडा होतो फेशियल पॅरालायसिस आहे, कुठे पण ते नर्व रूट पेन आहे. तसा गायनेकमध्ये सगळं होतं. पण मी खाली मेन सांगते तर तिकडे जसं इनफर्टिलिटीमध्ये आता तुम्हाला माहीत आहे लोक लाखो रुपया खर्च करते इनफर्टिलिटीसाठी, पण जर त्यामध्ये ॲलोपॅथीच्या साथमध्ये ॲक्युपंक्चर लावला तर रिझल्ट 50% बेटर आहे आणि लवकर आहे आणि तेवढी औषध पण काम होतं. तेच प्रकारे रेस्पिरेटरी सिस्टम सांगता आम्ही म्हणजे लंगच्या अस्थमामध्ये लोक अस्थमाच्यासाठी किती औषध घेतो, स्टेरॉइड घेते वगैरे 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 लाईफ टाईम. पण जर ॲक्युपंक्चर नेहमी प्रकारने जर केला तर एक थोडीच वेळात ते अस्थमा पण आपण कंट्रोल करू शकत. तेच प्रमाणे समज तुम्हाला पोटात काय गडबड आहे तर पोटामध्ये पण आपण करू शकतो. किडनी स्टोन, आता किडनी स्टोन कोणाला असतील समज आणि फूड तत्पट करतो पेशंट, आपण तिकडे ॲक्युपंक्चर लावला, जे औषध काम नाही केलं 5 मिनिटमध्ये त्याचा पेन कमी होतं आणि फार पेशंट्स लोकला त्याच्यानंतर ते डगत स्वतः जर लहान असणार तर स्वतः बाहेर निघून जाते. म्हणजे अलग प्रकार जे पण आपली पॅथीमध्ये आहे सिस्टम्स आम्ही सगळं सिस्टम कव्हर करू शकतो. पण एक चीज लक्षात ठेवायचं काय नेहमी सगळं सिस्टममध्ये वीक पॉईंट आणि गुड पॉईंट आहे. जिकडे आमची शक्ती आहे आपणला तिकडे जास्त जोर लावायचं, जिकडे नाही आहे तर आपल्याला त्याला रिफर करायचं. जसं की समज हार्ट अटॅक आहे तर ते आम्ही सांगेल का नाही ॲक्युपंक्चरनं तुम्ही एक्सपेरिमेंट नको करा, त्याला ॲलोपॅथिक हॉस्पिटल लगेच ॲडमिट करा आणि त्याची काळजी घे. सो तुम्ही जर बघून केलं तर देर इज नो प्रॉब्लेम. खरोखर सर खूप छान. प्रत्येक पॅथीची आपली मर्यादा आहे आणि त्या मर्यादा ओळखूनच आपण आपली प्रॅक्टिस करावी हाच तुम्ही अगदी महत्त्वाचा सल्ला इथे दिलाय. प्रेक्षक आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी वसेदार हे निपाणीवरून आपल्याला फोन करतायत. शिवानंदजी आपला प्रश्न विचारा.
हॅलो. हा, विचारा, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या पेशंटला प्रॉब्लेम होत असेल तर ॲक्युपंक्चर उपचार ही किती वेळा घ्यावा लागतो? म्हणजे त्याला काही नियम वगैरे आहे का? समजा असं महिन्याभरात 2 वेळा 3 वेळा असं काही काय आहे का? आणि एखादा नॉर्मल जर व्यक्ती असेल तर तो व्यक्ती सुद्धा असं ॲक्युपंक्चर घेऊ शकतात काय, जेणेकरून ते घेतल्यामुळे ते पेशंटला किंवा नॉर्मल व्यक्तीला त्याचा काय फायदा होऊ शकतो, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, बेरामजी सर, आपल्याला हा प्रश्न आहे की त्यांनी विचारलं उपचार घेताना त्याचे काही ठरलेली नियमावली आहे का, म्हणजे किती सिटिंग्स, किती वेळा ती उपचार त्यांना घ्यावं लागतं आणि घेताना कुणीही ते घेऊ शकतं का कोणत्याही आजारावरती, असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल सर? आता हे ॲक्युपंक्चर काय आहे, ॲक्युपंक्चर्सवर आधार आहे. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. अमेरिकामध्ये मेडिकल फार महंगा आहे आणि सगळे बाजू इन्शुरन्स नाही आहे. तर तिकडे काय ते ॲक्युपंक्चरिस्ट हप्त्यामध्ये 1 वेळा ॲक्युपंक्चर लावून ट्रीटमेंट देते. तसंच ते 3 महिना 4 महिना पण ट्रीटमेंट चालणार. आता चायनामध्ये जिकडे मी गेलो होतो तिकडे ऑल्टरनेटिव्ह देते की 15 दिवसानंतर देते आणि ट्रीटमेंट 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत डिपेंडिंग ऑन द डिझीज काय आहे. आता आम्ही लोक जे इकडे करतो, जसं मी काय करतो ते मी सांगते तुम्हाला. मी संपूर्ण ऑर्थोपेडिकमध्ये खूप ध्यान देतो आणि माझा रिसर्च आहे. जसं की स्लिप डिस्क आहे, स्पॉन्डिलोसिस आहे. तर माझा ट्रीटमेंट रोज आहे नुसतं 10 दिवस. 10 दिवसात माझी ट्रीटमेंट संपली, तुम्ही घरी जा आणि जसं मी ट्रेनिंग दिलं तुम्हाला करायला लागेल. आता समज अस्थमा आहे, अस्थमामध्ये पण आम्ही लोक नुसतं 10 ते 15 सिटिंगच देतो. पण अस्थमामध्ये काही सीझन आहे, 4 सीझन आहे. म्हणजे समज ही पाऊसमध्ये तुम्हाला 100% अटॅक आहे तर पुढच्या वर्षी ते 25 ते 50% राहणार. तिकडे आम्हाला बूस्टर द्यायला लागेल पुढच्या वर्षी. म्हणजे जशी जशी बिमारी आहे तसं काय लागेल. आता इन्फर्टिलिटी आहे, ते इन्फर्टिलिटी काय आहे, ते लेडीजचं जे पिरियड आहे तेवर आधार राहतो. तर ते तारीखने पेशंटला सांगते की तुम्हाला हे तारीखला यायला लागेल आणि आम्ही 1, 2, 3 दिवस असा त्याला ट्रीटमेंट देणार. आणि ही ट्रीटमेंट मेडिसिनचं जसं नाही आहे की रोज तुम्हाला घ्यायचं. एक वेळा जर तुम्ही नेहमी बरोबर केला तर तुम्हाला परत ट्रीटमेंटची काही गरज नाही आणि तुम्ही एक नॉर्मल लाईफ करू शकतो. म्हणजे डिझीज जे आहे त्याच्या अनुसार आम्हाला ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट आणि टायमिंग ऑफ ट्रीटमेंट करायला लागते. शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सरांचे हे अनुभवाचे बोल होते की आजारानुसार त्याची सिटिंग्स आणि त्याची कार्यपद्धती ही वापरली जाते आणि देशांतर्गत इतर देशांमध्ये काही वेगळ्या पद्धती पण सरांनी आपले अनुभव इथे शेअर केले. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल सर. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं. आपली ही चर्चा अशीच अजून अनेक मुद्दे आणि कंगोरे आपल्याला उलगडून बघायचे आहेत या विषयाचे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये सर्व प्रेक्षकांचं. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे ॲक्युपंक्चरद्वारे किफायतशीर रुग्णोपचार व रोजगाराच्या संधी. आणि आपले पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर रुमी बेरामजी सर आणि श्री नारायण नवले सर. पुन्हा आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत फोनद्वारे. मंगलाताई आपटे या पुण्यावरून आपल्याला कॉल त्यांनी केलेला आहे. मंगलाताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे. मला असं विचारायचं की हाताचे जे पॉईंट असतात की नाही, तर ते आपण पॉईंट दाबतो, तर पेन्सिलीने दाबतो, तर सगळे पॉईंट दाबल्यानंतर मध्ये जो पॉईंट असतो तो किडनीचा असतो, तर तो दाबणं आवश्यक आहे. कारण मी ही स्वतः शिकलेली आहे आणि हाताने म्हणजे बोटाने सुद्धा अंगठ्याने जर पॉईंट दाबले तर ते सर्दी, खोकला, ताप किंवा डोकं दुखणं किंवा डोक्याचे सुद्धा पॉईंट असू शकतात. डोक्याला आपण प्रेशरने म्हणजे तेल लावून मसाज करतो तर तेही त्याच्यात पॉईंट असतील. मानेला पॉईंट असतील, कानाला पाळी सुद्धा ओढली तर कानाचं सुद्धा दुखणं कमी होतं. तर तुम्हाला ते मध्यभागी फक्त दाबलेलं कितपत योग्य आहे असं मला वाटतं विचारायचं. सर, त्यांनी बेरामजी सर आपल्याला हा प्रश्न आहे मंगलाताईंचा की हाताचे जे पॉईंट्स आहेत ते पेन्सिलनी किंवा बोटाने दाबून होतं, तर मधला कोणता महत्त्वाचा पॉईंट आहे तो दाबायला हवा का, असा त्यांचा साधारण प्रश्न आहे. सर, काय सांगाल? आता काय पण पॉईंट लावला तर ते डेंजर राहणार. एक एक्झाम्पल देतो मी.
तुमच्या दिवारवर 5 इलेक्ट्रिकचे स्विचेस आहे, सगळे साथमध्ये आहे. तुम्हाला ट्यूबलाईट चालू करायची आणि तुम्ही कोणी पण बटन लावलं तर कसं होणार? तुम्हाला माहीत पडलं पाहिजे की 1 नंबर 2 नंबर की 3 नंबरचा आहे. म्हणजे जर व्यवस्थित नॉलेज नाही असतील तर प्लीज तुम्ही काही कोशिश करू नका, कारण की रिझल्ट येणार नाही आणि ॲक्युपंक्चरला नेहमी ब्लेम होणार. तर माझी रिक्वेस्ट आहे की ज्याला नॉलेज आहे तेच ते पॉईंट्स वापरला पाहिजे. आणि तर ते डॉक्टरनं जर तुम्हाला शिकवलं की अच्छा घरी जाऊन तुम्ही हे पॉईंट वापरा तर काही डेंजर नाही. पण विदाऊट नॉलेज खाली कुठे पिक्चर बघून की फोटो बघून नाही करायचं. म्हणजे योग्य ते प्रशिक्षण घेऊन आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली काही दिवस त्याचं योग्य ते पुढची जी त्याचे जे गोष्टी असतात त्या समजून घेऊनच आपण शेवटी हे एक शास्त्र आहे, वैद्यक शास्त्र आहे आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होणं आणि नंतर मग ते रुग्णांवरती वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हेच बेरामजी सरांना इथे अधोरेखित करायचं आहे. त्यानिमित्ताने नवले सर, आपल्याला माझा प्रश्न आहे. आता आपण पुन्हा थोडंसं प्रशासकीय बाजूकडे येऊया. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची जी स्थापना आपण सांगितली की 2015 साली झाली आणि त्याचे वेगवेगळ्या गोष्टी आपण समजावून सांगितल्या, तर ह्याच्यामध्ये पदविका अभ्यासक्रम हा कोणता आहे, काय आहे आणि किती आणि कोणत्या ठिकाणी हा उपलब्ध आहे अभ्यासक्रम, कुठे कुठे आपल्या जे इच्छुक असतील त्यांनी ते जाता येईल आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची साधारण पात्रता, तर ज्या अर्थी अभ्यासक्रम आहे म्हटलं त्याची काही पात्रता असेल, काही प्रवेश प्रक्रिया असेल, याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना झाल्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं कार्य दिलं होतं सुरुवातीला की आपल्याला ॲक्युपंक्चरिस्ट जे आहेत त्यांचं नोंदणी करणं. त्यानंतर आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की आपल्या राज्यामध्ये आपल्याला ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम सुरू करणे. महाराष्ट्र शासनाने जो आपला अधिनियम घालून दिला आहे त्याच्यानुसार आपल्याला पदविका अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे दोन्ही सुरू करण्याचे आपल्याला अधिकार प्रदान केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी 26 सप्टेंबर 2024 आपल्याला परवानगी दिली की राज्यामध्ये तुम्ही जे काय अधिनियमानुसार काम दिलं आहे ते रूल 15 जो आहे त्याच्यानुसार तुम्ही कार्यवाही करा. त्यानुसार आपण 2023 फेब्रुवारीमध्ये जे अभ्यासक्रम सुरू करायचे आहेत त्यांची आपल्याला आपण निविदा मागवल्या होत्या. त्यांच्याकडून जाहिरातीद्वारे आपण त्यांचे अर्ज मागवले होते. त्यातून जवळपास 52 अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी आपण 25 ज्या ह्या आहेत आपल्या संस्था आहे त्यांना आपण सक्षमता तपासणी आपण ज्याला म्हणतो फिजिकल इन्स्पेक्शन, ते इन्स्पेक्शन आपण ते करून घेतलं आणि त्यापैकी जवळपास 17 कॉलेजेसना आपण महाराष्ट्रामध्ये परवानगी दिलेली आहे. त्यापैकी 14 कॉलेजेस यावर्षी आपण सुरू केलेले आहेत आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की पहिल्याच वर्षी खूप उशिराने आपल्याला परवानगी मिळाली आणि तरीही 1 डिसेंबरपासून आपण ही प्रथम वर्षाचे क्लासेस सुरू केलेत आणि जवळपास 423 विद्यार्थी आपले या कॉलेजेसमध्ये प्रवेशित झाले अगदी थोड्या कालावधीतच. आणि सर मध्येच मी तुम्हाला थांबवतो कारण फोन आपल्याशी जोडले गेलेले आहे. याची पुढचा जो भाग आहे त्याची प्रक्रिया आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण नक्कीच समजून घेऊ. आता रमाकांतजी अंधेरी इथून आपल्याला कॉल केलेला आहे. रमाकांतजी आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, प्रश्न बोला. हॅलो, मी रमाकांत नलावडे बोलतोय. हा बोला, आपला प्रश्न सलग पद्धतीने विचारा, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा, माझ्या मिसेसना पार्किन्सनचा आजार आहे. माझ्या मिसेसना पार्किन्सनचा आजार आहे. पार्किन्सनच्या आजारावरती ॲक्युप्रेशर मध्ये आहे का काय इलाज? धन्यवाद रमाकांतजी, आपल्या प्रश्नाबद्दल. फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे. बेरामजी सर, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. त्यांची मिसेस जी आहे त्यांना पार्किन्सन्स डिझीज आहे, पार्किन्सनचा आजार आहे आणि त्यावरती ॲक्युप्रेशरमध्ये उपाय काय आहे, किती आहे, कसा आहे, याबद्दलची माहिती त्यांना हवी होती. काय सांगाल सर? आता पार्किन्सनमध्ये पण ॲक्युपंक्चर काम करत आहे असा नोंदणी आहे, पण आता आपल्याकडे त्याची बरोबर रिसर्च नाही आहे. आम्ही लोक हे रिसर्च सुरू करणार त्यावेळेला आम्ही तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की पार्किन्सनमध्ये किती फायदा देणार. म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट
विचारलं की मी पार्किन्सन, जसं मी सांगितलं स्पॉन्डिलोसिस, फ्रोझन शोल्डर काय आहे, अस्थमा, तिकडे सगळं स्टडी झालेली आहे. पार्किन्सनिझम एक लॉंग टर्म इलनेस आहे न्यूरोलॉजिकल, जे नुसतं आजच्या तारीखने ॲलोपॅथिक औषधने आम्ही कंट्रोल करू शकतो. तर माझी विनंती आहे की थोडी वेळनंतर जसं आमच्या रिसर्च प्रोग्राममध्ये पार्किन्सनिझम आम्ही घेणार आणि जर ते सक्सेस झालं तर आम्ही अनाऊन्स करणार की ॲक्युपंक्चरने पण पार्किन्सनिझम क्युअर होतं. पण आता दिस इज अंडर रिसर्च, एक पायलट प्रोजेक्टमध्ये आहे. रमाकांतजी धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. फार महत्त्वाचा असा प्रश्न होता. पार्किन्सन, जसं सरांनी सांगितलं की अनेक रोगांवरती त्याचे कारगर उपाय ॲक्युपंक्चरचे आहेत, पण काही रोगांवरती संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दलची कमिटमेंट ही देता येत नाही. पण त्याचा उपचार घ्यायला इतर पॅथींबरोबर ॲक्युपंक्चरचेही उपचार घ्यायला नक्कीच हरकत नाही, हेच सरांनी इथे सांगितलेलं आहे. नवले सर, आपल्याकडे पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊया. आपण सांगत होतात की त्याची प्रवेश प्रक्रिया, त्याचे पात्रता, ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण सांगत होता. हो सर, आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 14 कॉलेजेस आपण सुरू केलेत. पण ह्या 14 कॉलेजेसना आपण ॲडमिशन देताना ज्याप्रमाणे MBBS असेल, BMS असेल, BHMS असेल, त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यांना 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण कौन्सिलने आणि शासनाने पण एक विचार केला की इतर हे जे 12वी नंतरचे अभ्यासक्रम आहेत मेडिकलचे, त्याला बरेचशा मुलांना आपल्याला ॲडमिशन देता येत नाही ज्यांनी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समधून हे केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतला की 12वी परीक्षेमध्ये कोणत्याही फॅकल्टीमध्ये जर तो पास झाला असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तरी त्यांना प्रवेश देतो. आता हे प्रवेश देताना आपण 12वीच्या बेसवर देतो आणि सध्या या प्रवेश परीक्षेला प्रणालीला अजून CET किंवा नीट यासारख्या गोष्टी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे संस्था स्तरावर ज्यावेळेस आपण अनाऊन्स करतो की कॉलेजेसची ॲफिलिएशन घेतल्यानंतर त्यांना जेव्हा कॉलेजेस अलाउड करतात, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी तिकडे त्या कॉलेजेसमध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण हे प्रवेश करतो. आता ह्या कुठे कुठे कॉलेजेस आहे तर मुंबई आणि लगतच्या ठिकाणी एक विवा कॉलेज ॲक्युपंक्चर कॉलेज म्हणून आहे विरारला, एक सावित्रीबाई फुले ॲक्युपंक्चर कॉलेज आहे पालघरला, त्याचबरोबर भिवंडीला एक कॉलेज आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये एक कॉलेज आहे, अहमदनगरला आपण कॉलेज काढलेलं आहे, जळगावला कॉलेज आहेत, त्याच्याप्रमाणे बुलढाणा, अमरावती नाही पण वाशिम, नागपूर आणि भंडारा अशा 14 ठिकाणी आपण कॉलेजेस सुरू आहेत. आणि पुढच्या वर्षी जे मागच्या वर्षीचे प्रपोजल राहिले त्याचे अजून 5-6 असे जवळपास 22 ते 24 कॉलेजेस आपले पुढच्या वर्षी सुरू होणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर साधारण 22 ते 23 सुरू होणार आहेत आणि आता साधारण 15-16 तुम्ही म्हणाले की सुरू आहेत. खूप छान आणि म्हणजे खूप चांगली संधी आहे ही. आणि सायन्स फॅकल्टीज पाहिजे असं नाही आहे 12वीच्या कोणत्याही, म्हणजे 12वी नंतर आर्ट्स किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही संधी उपलब्ध आहे. सर, त्याबरोबरच या अभ्यासक्रमाचा कालावधी साधारण किती आणि शुल्क काय आहे? हो सर, हा कालावधी जो आपल्या आपण ज्याला म्हणतो ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम, याचा कालावधी आहे 2 वर्षाचा आणि त्यानंतर एक 6 महिने आपण इंटर्नशिप त्यांच्याकडून करून घेतो. महाराष्ट्र शासनाने या अभ्यासक्रमाला परवानगी दिलेली आहे. पण सध्या या कोर्सला अजून जो आपण प्रोफेशनल कोर्स म्हणून म्हणजे मान्यता दिली पाहिजे ती अजून आपल्याकडे मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आपल्याला कुठलेही असेल, SC असेल, SC असेल, कुठलेही जे असतील, त्यांना 75,000 रुपये प्रत्येक वर्षी आपल्याला शुल्क आकारावे लागतात. 75,000 हा शुल्क आहे आणि 2 वर्षाचा कालावधी साधारण आहे आणि 6 महिन्याची इंटर्नशिप आहे. खूप छान सर. आता पुन्हा आजच्या या कार्यक्रमाला खूप प्रेक्षक उत्सुकतेने आज कॉल करतायत, सारखे कॉल येत आहेत. सुरेशजी लातूर येथून आपल्याला कॉल करतायत. सुरेशजी, आपला प्रश्न विचारा. सुरेशजी, आपला प्रश्न विचारा मला. नमस्कार दोघांना पण. माझा प्रश्न असा आहे, ॲक्युपंक्चर थेरपिस्टना भारतात आणि भारताबाहेरच्या रोजगाराच्या संधी कोणकोणत्या आहेत आणि सध्या भारताबाहेर भारतातले ॲक्युपंक्चरिस्ट काम करत असतीलच तर त्यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती द्यावी.
सर नवले सर, आपल्याला हा प्रश्न आहे. हो, आपण पुढे येणारच होतो, परंतु यांनी हा प्रश्न विचारला. मी जसं सांगितलं अगोदरच की ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही अनेक वर्षापासून सुरू आहेत, पण तिला एक जो शासकीय दर्जा पाहिजे होता तो कुठेही दिला गेला नाही. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एकी बसू जे कोटणीस साहेबांबरोबर चीनला गेले होते, त्यांनी प्रयत्न करून पश्चिम बंगालमध्ये एक ॲक्युपंक्चर काउन्सिल स्थापन केली होती, परंतु त्यानंतर त्याचा फारसा विकास होऊ शकला नाही. तर या महाराष्ट्र हे एक असं पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेतर्फे जवळपास 14 कॉलेजेस सुरू झाले आहेत. आता आपला प्रश्न अगदी बरोबर आहे. आम्ही या मुलांना जर आपल्याला आकृष्ट करायचं असेल तर त्यांना रोजगाराच्या संधी काय आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपण बघायला गेलं, सरांनी आता तुम्हाला सांगितलं आहे की हा अत्यल्प खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय आहे. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे नोंदणी करायची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ॲक्युपंक्चरचा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि जर आपल्याला जर नोकरीचं संधी असेल तर आता अनेक हॉस्पिटल असे आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल असेल, वेलनेस सेंटर्स असतील, त्या ठिकाणी ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती सुरू झाली आहेत, तिथेसुद्धा आपल्याला जाता येईल. आता तुम्ही विचारलं की बाहेरच्या देशातली काय परिस्थिती आहे. आता बाहेरच्या देशामध्येही ॲक्युपंक्चरला खूप संधी आहेत, खूप मागणी आहेत, पण आज घडीला आपण जी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद आहे ती आणि आपल्या जगातील इतर ज्या परिषदा असतील किंवा त्यांच्या दुसऱ्या यंत्रणा असतील त्यांच्यापासून आपण जोडले गेलेलो नाहीत. पण तरीही ही जी सौदी अरेबिया किंवा दुबई यासारखे जे देश आहेत ते नेहमी आपल्या ॲक्युपंक्चरिस्टना बोलवतात. अनेक वेळा ते आपल्याकडून NOC वगैरे मागतात किंवा आपल्या परिषदेचा काय अभ्यासक्रम आहेत, काय सिलेबस, या सगळ्या गोष्टी घेऊन ते बोलवतात. त्यामुळे या ॲक्युपंक्चरला खूप चांगलं भविष्य आहे. माझी तीच विनंती आहे. आणि हा जो आपला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याचा मूळ उद्देश तोच आहे की परिषदेने, शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली आणि कॉलेजेस सुरू केलेत. परंतु हे कॉलेजेस चांगल्या तऱ्हेने चालण्यासाठी 12वी उत्तीर्ण मुलांनी अगदी ऑप्शन म्हणून नव्हे तर प्राथम्यक्रमाने, अग्रक्रमाने या अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला पाहिजेत. आणि तुमचा हा एक अभ्यासक्रम असा आहे की तुम्हाला स्वयंरोजगाराच्या संधी दुसऱ्या दिवसापासून सुरू होतात. इतर कुठलाही असा शोधनी तुम्हाला कोर्स सापडणार नाही की आपण उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच आपण BA असेल, BSc असेल, MSc असेल, त्यानंतरही आपल्याला परत CET द्याव्या, परीक्षा द्याव्यात, ह्या गोष्टी असतात. परंतु ॲक्युपंक्चर एक अशी पद्धती आहे की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून तुमचा रोजगार सुरू होतो. खूप छान माहिती दिली सर. पुन्हा उमेशजी कोटे हे हिंगोलीवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उमेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की डिप्लोमा नंतर डॉक्टर ही उपाधी मिळेल का स्टुडंट्सना? आणि जे प्रायव्हेट प्रॅक्टिस तर ते करू शकतात, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा शासकीय जे ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून पदे भरती केली जातील का? आणि हा डिप्लोमा त्यासाठी पात्र असेल का सर? नवले सर, आपल्याला हा प्रश्न आहे. बघा, आपण चांगला प्रश्न विचारला. सगळ्यांना याची निश्चितच हे असते. बघा, 2 वर्षाचा आपला हा डिप्लोमा कोर्स आहे. याला रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर इन ॲक्युपंक्चर आपल्याला ही आपण उपाधी लावू शकतो, पण आपण डॉक्टर हा शब्द आपल्या नावासमोर लावू शकत नाहीत. दुसरा प्रश्न विचारला तुम्ही की प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी आहेत का? बघा, जेव्हा मोठमोठे हॉस्पिटल सुरू झालेत त्यावेळेस फक्त ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आपले त्या ठिकाणी काम करत होते, पण शासनाने हळूहळू आयुर्वेद त्याचबरोबर होमिओपॅथी या जे 4.5 वर्षाचा कोर्स आहेत त्या मुलांनासुद्धा आपल्या गव्हर्नमेंट, शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांना ते संधी देत आहेत. त्याचप्रकारे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेतर्फे निश्चित प्रयत्न करण्यात येतील आणि शासकीय यंत्रणांमध्ये या विद्यार्थ्यांना कसा सहभाग घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर. उमेशजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल.
बेरामजी सर, आपल्याकडे मला वळावं असं वाटतं, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. इतका प्रदीर्घ अनुभव ॲक्युपंक्चर या विषयाचा आपला आहे, तर कोणकोणत्या आजारांवरती विशेष कारगर ठरलेली आहे ॲक्युपंक्चर, काय सांगाल? जसं मी पूर्वी सांगितलं की आम्ही सगळं बिमारीमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो, पण कुठे आमची शक्ती खूप जास्त आहे. तर नंबर 1 जे ॲक्युपंक्चर एकदम फेमस आहे, वर्ल्ड फेमस आहे, हे ऑर्थोपेडिकमध्ये आहे. जसं की स्लिप डिस्क आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, गुडघेच्या आर्थरायटिस आहे, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर. तर ही मध्ये जे रिझल्ट आहे हे एवढं एक्सलंट रिझल्ट आहे की तुम्ही त्याच्या प्रमाणची अंदाज पण नाही लावू शकतो. आता मी खाली एक गोष्टी सांगते तुम्हाला, जसं की स्लिप डिस्क. स्लिप डिस्क झाला म्हणजे काय की लगेच डॉक्टर सांगेल की पहिला 2 वीक झोपून जा, ट्रॅक्शन लावा, MRI घे, फिजिओथेरपी करा. काही नाही झालं तर ऑपरेशनमध्ये जाणार. आता आमच्या अनुभवानं मी नुसतं सांगते, आमच्या जवळ जेवढे स्लिप डिस्कचे केस येतो, मेजॉरिटी केस ऑपरेशनच्यासाठीच आहे. परंतु जे आम्ही ट्रीटमेंट देतो नुसतं ॲक्युपंक्चरची आणि त्याची मॅनेजमेंट आहे, तर 80% लोकांचे आम्ही ऑपरेशन वाचवू शकतो आणि नुसतं 2 वीकच्या ट्रीटमेंट आम्ही देते. त्याच्यानंतर त्याला आम्ही लोक ट्रेनिंग देतो. तर ट्रेनिंग प्रकारे त्याला खाली घरी करायचं, कोणी डॉक्टरना काही नाही. आणि तोच माणूस स्लिप डिस्कनंतर परत त्याचं जीवन एकदम नॉर्मल करू शकते. त्याला ना बेल्टची आवश्यकता आहे, ना औषधाची आहे, आणि ते सगळं काम करू शकतो. आम्ही पेशंट ट्रीटमेंट दिलेली आहे 15 वर्षाआधी, 20 वर्षाआधी, आणि आता पण ते नॉर्मल आहे. म्हणजे माझ्या सांगायचं की ॲक्युपंक्चरची मेन ताकद मस्क्युलोस्केलेटल डिसीज या ऑर्थोपेडिकमध्ये आहे. दुसरा आहे न्यूरोलॉजी. आता कोणी पेशंट पॅरालाइज झाला तर डेफिनेटली पहिलं तर तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट लागणारच. म्हणजे औषध देऊन जर डॉक्टरने कंट्रोल केलं, नंतर ते सांगते की तुम्ही आता फिजिओथेरपी करा. आता फिजिओथेरपी करून डेफिनेटली फायदा वाढतो. पण अगर ॲक्युपंक्चर लगेच सुरू केला, जसं की कोणी पॅरालाइज झाला आणि मेडिकली स्टेबल झाला 2-4 दिवसानंतर, तर ॲक्युपंक्चर आणि फिजिओथेरपी जर जॉईन झाला तर त्याची इफेक्ट 3 गुणा जास्त छान येऊ शकतो. म्हणजे न्यूरोलॉजीमध्ये पण त्याची खूप ताकद आहे आणि त्याचा फायदा आपणला घेतलाच पाहिजे. म्हणजे सर, अस्थिरोग, वेदना नियोजन आणि न्यूरोलॉजिकल म्हणजे मज्जातंतूंचे आजार, पॅरालिसिस सारखे आजार, या गोष्टींवरती अतिशय तुमचा आपला अनुभव या गोष्टींचा खूप जास्त आहे आणि तो नक्कीच तो मेसेज जो आहे तो इतरांपर्यंत पोहोचलेला आहे. नवले सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की किती ॲक्युपंक्चरिस्ट सध्या महाराष्ट्रात आहेत आणि सगळ्यांच्या नोंदणी झालेल्या आहेत का, किंवा त्यांच्या नोंदणी झाल्या नसतील तर काय, अगदी थोडक्यात काय सांगाल? सर, आता एक्झॅक्टली आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात किती ॲक्युपंक्चरिस्ट आहेत ते तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. परंतु जेव्हा आपण इलिजिबिलिटी टेस्ट आपण घेतलीत त्यावेळेस जवळपास 7 ते 8 हजार ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसायांनी आपल्याकडे अर्ज दाखल केले होते. परंतु आमचा जो कायस आहे, दुर्दैवाने आपण जेव्हा हे अर्ज मागवलेत तो काळ होता कोरोनाचा. 1 जानेवारी 2020 ते 15 जुलै 2021 पर्यंत आपण हे अर्ज मागवलेत. मुद्दाम 3-4 वेळा आपण त्यांना एक्सटेन्शन दिलेत. त्याच्यामुळे अनेक लोक जरी आले असले तरी राज्यातील अनेक असे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत की जे वर्षानुवर्षे ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करतायत, पण त्यांनी अर्ज केलेले नाही आहेत. याला 2 कारणं होती. एक तर आतापर्यंत ॲक्युपंक्चर ही एक फक्त कागदावर असलेली संस्था होती किंवा खाजगी, म्हणजे यांच्या नोंदणी झालेल्या नाहीये. हां, मग ह्या नोंदणी न झालेल्यांचं कसं तुम्ही त्यांच्याकडे बघता? हां सर, याच्यात आता जे बरेचसे कोरोनामुळे राहिलेत, परंतु त्याच्या नोंदणीसाठी अनेक जण प्रयत्न करतायत. परिषदेलाही वाटतं की त्यांची नोंदणी झालेली आहे, पण आपल्याकडे दुर्दैव असं आहे की आपला जो अधिनियम आहे त्या अधिनियमातील रूल 2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला
फक्त ही जी इलिजिबिलिटी टेस्ट आहे ती फक्त आणि फक्त एकदा ओन्ली वन्स घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. आणि हे अधिकार जर आपल्याला वाढवून घ्यायचे असेल ते शासन आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या दोन्ही सभागृह आहेत त्या सभागृहून परवानगी घ्यावी लागते आणि तो फार मोठा उपक्रम आहे. परंतु तरी आम्ही शासनाला या संदर्भात कळवलेला आहे. खूप छान पद्धतीने सांगितलं सर. हा विषय अतिशय वास्ट आहे, मोठा विषय आहे आणि व्याप्ती त्याची मोठी आहे, पण वेळ मर्यादित असल्या कारणाने आपल्याला हा कार्यक्रम इथेच याची सांगता करावी लागत आहे. पण अतिशय सुंदरपणे आपल्या दोन्ही पाहुण्यांनी ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीविषयी व त्यामधील रोजगाराचे उपलब्ध असलेल्या संधींबद्दल जी माहितीपूर्ण व अनुभव संपन्न संवादामुळे नक्कीच आपल्या प्रेक्षकांना खूप काही नवीन ज्ञान यातून मिळाले, यात मला शंका नाही आहे. आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या कार्यास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा सर. डॉक्टर रुमी बेरामजी सर आणि श्री नारायण नवले सर, आपण खूप व्यस्त आहात. त्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी जो वेळ आपण आज काढला त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपल्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या आरोग्य संपदाच्या संचातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षको, आजचा विषय अतिशय सखोल होता. नक्कीच व्याप्ती मोठी आहे, जसं मी सांगितलं वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम इथेच संपवावा लागतोय. पण मी आशा करतो की आजच्या तज्ज्ञ पाहुण्यांच्या अतुलनीय अशा मार्गदर्शनामुळे अनेक लोकांना आरोग्याच्या दृष्टीने एक नवीन दिशा आज नक्कीच मिळाली असेल याची मला नक्कीच खात्री आहे. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये आरोग्य संपदाच्या एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. नमस्कार.